नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि अशी डाळ कुणी केली हे मला नक्की सांगा. आणि बघा, आपल्या घरी म्हणजे गिरणे बाहेरच्या डाळी मी भरपूर अशा करून दिलेल्या आहेत. पण म्हणजे मी घरी आपली डाळ केलेली मला जात्यावर अशी भरडायची पाळी आलेली. कारण काय झालं आहे, म्हणजे गिरणीवर टाकली होती भरडण्यासाठी, पण एकदम चूर व्हायला लागली. त्याच्यामुळं अशातच आहे ना, जातं उपटून काढलं आहे. त्याच्यामुळं बहुतेक असं होत असावं. तर जे गिरणीत टाकलं होतं ते बाहेर काढलं उपसून आणि हे जात्यावर भरडायला चालू केलेलं आहे. तर थोडा वेळ लागला, म्हणजे 2 दिवस थोडं भरडून काढलं हे. कारण एक मोठा असं एक थैली असते ना, तेवढं भरून ह्याची डाळ केलेली आपण. तर मग आज 2 दिवस लागलं, पण डाळ बघा एक नंबर अशी झालेली, कसलीही चूर झालेली नाही किंवा ह्याच्यामध्ये डोळ आलेले नाही. गिरणीवर तरी भरडल्यानंतर थोडी चूर त्याचं पीठ हे होतं बऱ्याच ह्याच्या डाळीचं, पण ह्याच्यातनं एक नंबर अशी ही डाळ झालेली. आणि बघा, किती दिवसापासून चाललं होतं शेडमध्ये मुरुम भरायचा, पण आज ह्याला म्हणजे एक 4 दिवस झालं हे टाकून घेतलेले होते मुरुम. पण हे आतमध्ये आहे ना, ट्रॅक्टर शेवटपर्यंत जात नव्हते. आणि गेले असते तरी JCBनी किंवा कशानेही लेवलच्या ट्रॅक्टरनेही आपल्याला सगळीकडे पांगवता आलं नसतं. शेवट हे 3-4 जणी घेऊन आहे ना, मला असं पाठीने ह्या घमेल्यांनी असं हे टाकायची पाळी आलेली. आणि बघा, आपल्या घरचा मुरुम इतका चांगला असताना आपण ज्या विहिरीची चदर खांदून घेतलेली ना, तिथं किती भारी मुरुम होता, तो आणला नाही साहेबांनी. आणि बघा, ह्याच्यामध्ये अर्धी काळी माती, अर्धी असे गोटं आहेत, ह्याच्यात बरेच मोठे असला मुरुम इथं आणून टाकलेला आहे. आता काय हरकत नाही, आता आणून टाकलेला आपण परत हे भरू शकत नाही, तर जे आहे ते भरायला चालू आहे. आणि पन्हाळ्याचं पाणी पडल्यामुळं बरंच असं खिट्टी होऊन बसलं आहे, उकरून हे काढून टाकायचं चालू आहे. आणि बघा, तोपर्यंत तर लगी एक शिळी आपली वेलेली. आता ही शिळी घेतलेली आपण 3 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष झालं. ज्यावेळेस आपण घेतली होती त्यावेळेस वेलेली 1 महिन्याची होती. त्यावेळेस ही 3 पिल्ले होते. नंतर आपलं डबल विली त्यावेळेस पण आहे ना, हिला 3च झाले. म्हणजे आता हे 4थं व्यात आहे. आणि आपण घेतली होती तेव्हा त्यावेळेस त्यांच्या इथं किती झाले असं माहीत नाही, पण आपल्या इथं आहे ना, हे बरोबर 4थं व्यात आहे. तिन्ही म्हणजे 3 घेतली होती त्यावेळेस एक, तर आता नंतरच्या 3 वेळा हिला 3च पिल्ले झालेले आहेत. तर ह्यावेळेस आहे ना, तिन्हीही पाठी झालेले आहेत. मला शेळ्या करायच्यात असं चाललं आहे, त्याच्यामुळंच काय माहिती शेळ्यांना पण पाठीच व्हायला लागलेल्या आहेत. तर आता लहान मोठ्या सगळ्या आपल्या 12 झालेले आहेत. त्यात फक्त एकच बकरे, नाही तर सगळे आपल्या ह्या पाठीचे येतात. मुरुम टाकलं तर इथं कोंबड्यांचं उकरायचं चालू आहे. तर बघा, ह्यांना करडांना आहे ना, दूध पाजताना आहे ना, अगोदर कास स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि नंतर मग दूध पाजलेलं. एक 8-10 दिवस आहे ना, थोडीशी काळजी घ्यायची दूध पाजण्यासाठी. थोडंसं एवढं म्हणजे असं पोटभर 15 दिवस तरी असं दूध नाही पिऊन द्यायला पाहिजे. कारण काय होतं, मग त्यांना असं म्हणजे जुलाब लागते, संडास लागली तर पिल्लू दगावू शकतं. त्याच्यामुळं पाजताना एक 15 दिवस आहे ना, थोडीशी काळजी घेऊन पाजलं की होऊन जातं. तर एक आणि शेळीला आहे ना 2च पिल्ले व्हायला पाहिजे, 3 नसायलाच पाहिजेत. पण आता झालेत आणि होतेत. शेळी तशी बारीक दिसती, पण एक नंबर अशी खाणीची शेळी आपल्याला भेटलेली. आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. आपल्याला खत टाकून घ्यायचं आहे. तसं आपण शेणखत आपल्या रानाला सगळंच भरपूर आहे, तरी पण येणं रासायनिक खत थोडंफार टाकावंच लागतं. बऱ्याचशा ह्याला आहे ना, म्हणजे आपलं सगळं 7.5 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. तर त्यातल्याच जवळजवळ 3 एकरला आहे ना, आपण कोंबड्याचं खत टाकून घेतलेले. सुरुवातीला सगळीकडेच कोंबड्याचं खत थोडं टाकून घेतलेलं आहे. परत जी लागवड केलेली आपण लागण केलेली ऊसाची 2 एकरला, तिथं तर भरपूर असं शेणखत आपण सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे. तिथं कोंबड्याचं खत टाकलेलं नाही. तरी पण आहे ना, रासायनिक खताचा 1 डोस द्यायचा तसं चाललेलं, म्हणजे द्यायचं असं ठरवलं होतं आणि तेच टाकायचं चालू होतं. आता सगळीकडेच आहे ना टाकून घ्यायचं. जिथं अगोदर आपण शेणखत असेल, कोंबड्याचं खत असेल टाकलेलं आहे ना, तिथं थोडंसं कमी प्रमाणात आपण टाकणार आहोत. आणि जिथं थोडंसं आपल्याला ऊस थोडासा बारीक वाटतो, कचल्यासारखा वाटतो, तिथं थोडंसं उचलून टाकू आपण खत. तर इथं हे ह्यांना आहे ना, 2 जण आणून देण्यासाठी आणि आम्ही 4 जणी आतमध्ये ऊसात टाकायचं आपलं हे चालू आहे. तर आज हे होऊन जातं, जास्त वेळ ह्याला लागणार नाही. कारण बरेचसे माणसं आहेत, म्हणजे आम्ही 5 जणी ते खत टाकण्यासाठीच आहेत आणि 2 जणींना आणून देण्यासाठीच आपल्याला आहेत. तर हे जवळजवळ दुपारच्या नंतर जेवण करून आपली हिवडी वाटणी टाकायची चालू आहे. आता तर होतं चाललेलं आहे, थोडंफार राहिले ते पण होऊन जाईल. 1-1.5 तासाच्या ह्याच्यामध्ये ना आपलं हे पूर्ण खत टाकून होईल. स्वयंपाक झाला आणि आज सकाळपासूनही ना फक्त सगळ्यांनी नाश्ता केलेला होता, जेवण काय केलेलं नव्हतं. तर जेवण केलं आणि 2-3 दिवस झालं सलग सारखं सोडण्यात आलं होतं, म्हणून शाळेचा कालवा उठला होता नुसता.
ओरडत होत्या, तर थोडंसं मोकळं सोडलं. तर बघा रोजच्या ह्याच्या रुटीनप्रमाणेच आपलं ह्यांना सोडलं, पण एक शेळीला असं बांधून ठेवलं. ते खांबल्याच्या तिथे ना त्या शेळीला बांधून ठेवलेलं आहे. तर ती सारखी इतकी पळत राहते आणि ती पळाली की सगळ्या शेळ्या तिच्या मागच पळतात. त्यामुळे ना चरायचा विषयच येत नाही, तर तिला बांधलेलंच आहे. ते सारखं पळणाऱ्याला आमच्या म्हणजे सारखं असं पळत असलं ना एखादं जनावर असेल, शेळी असेल, तर त्याला वडळ म्हणतात. तर तसं आहे, ती वडळ आहे, जास्त पळत राहते. एक शेंडा इथं खायचा तिथं खायचा आणि असं पुढं पळत राहायचं सारखं. तर तिला बांधून टाकलेलं आहे, बांधून टाकली. त्याच्यामुळे हो का हे सगळ्या शेळ्या शांत अशा चरत्यात आहे. आणि ह्या पाटवनाने इतकं गवत गच्च भरलेलं आहे, खरं तर ते कापून घ्यायला पाहिजे, कारण खाणं कमी आणि नासाडी जास्त होती. आज गायाला पण आता इथं 1-2 गायाला ज्याच खात्यातनं चांगलं चरत्यात त्यांना सडक दिली होती. तर तुडवून त्यांचं खाणं कमी आणि नासाडी जास्त झालेली गवताची, तर ते कापून काढलेलं चांगलं राहील. तर अर्ध्या ह्याच्यात आपण हे केलं, पण इकडचं वरचं थोडंसं आपण ह्याला ना कापूनच घेऊ. आणि असल्या गवताच्या ह्याच्यावरनं दी ना मच्छर बी असे इतके झालेत ना, चावतेत. गवतावरचे किडे असतील, मच्छर असतील, लय झालेले तर चावतेत. डास हे पण येतं ते, तसल्या मोठ्या ज्या माश्या असतात ना, तर त्या हिरव्या माश्या ते त्याच्यावर अशा जनावराच्या अंगावर बसतात ना, तर त्या पण येतात. त्याच्यामुळे हे लय चावते ह्याच्यात कापायचं म्हणलं तर. पण असं पाटवान गच्च भरलेलं आहे सगळं. हे बघा पुढून उन्हाच्या ह्याने जास्त असं हे होते, तुम्हाला दाखवते. हे असं एवढं मोठं हे असं जवळजवळ हे 10 फुटाच्या वर आपला हे असा रस्ता, हे पाटवान नाही मोठं, रस्ता पण नाही असं दोन्हीकडून आपल्याला ऊस हे काढायला पण लागतं. आणि हे पाणी हे पण निघतं इथून. पाऊस जास्त झाला ना, तर ह्याच्यातून पाणी पण येतं, सगळे रानाकडल्या ह्या पाटवानामध्ये उतरतं. तर हे कसं गच्च भरलेलं आहे पाटवण. तर ह्याला आपल्याला कापून घ्यावं लागेल. चांगलं जनावराला खाण्यासारखं गवत आहे असं. आणि असंच बांधलं सडक दिली तर नासाडी जास्त होती. तर शाळा शांततेच अशा चरतात आहे. 1 तासभर ह्यांना चांगलं हिंडू आपण, म्हणजे चारू. नंतर मग आपल्याला मेथी घास पण कापावं लागतो, नाही कापला तर त्याला उंदरं लागते. तर डेली कापण्यात आलं तरच मेथी घासाचं बरं राहतं. आणि गायाला पण सवय लागलेली असती. तर असं 2 दिवस नाही ना हे झालं मेथी घास देण्यात आला, तर दुधाला पण फरक पडतो मेथी घासामुळं. त्याच्यामुळे डेली आपण मेथी घास कापतोच आहे. तर एवढं 4:30 झालेलं आहे. मग तरी पण उन्हाचा असा चटका लागतोय ना, इतकं कडक असं ऊन पडलेलं आहे. आणि आभाळाचं ऊन असेल ना तर ऊन जास्त लागतं. तर थोडंसं सावलीला बसू. मी इकडं आलं तर शेळ्या पण येत्या ना, वर येत्या चरत अशा. शेळ्याला आहे ना माणूस जवळ लागतं, नाहीतर असं भेत्यात. असं पाखरू जरी उलडं ना तरी पण शेळ्या भेत्यात, लगेच घराकडे पळायला बघतात. तर थोडं इथं बोरीच्या सावलीला असं बसू आपण 1 तासभर, तोपर्यंत शेळ्या खातात आहे. तर माझ्या मागे ना इथं एक झाड आहे. तर हे झाड आहे ना, बऱ्याच जागेवर असं पुणे मुंबईला असेल हॉटेल, मोठे मोठे हॉटेल असतात किंवा मंगल कार्यालय असतं ना, तर तिथं एक शो म्हणून लावलेलं असतं, किंवा ते फुलाचं झाड म्हणून लावलेलं असतं, शोचे झाडं म्हणून. तर आमच्या इकडे ना हे बांधाला येतं आहे गवतासारखं, म्हणजे गवत नाही, हे झाडच आहे एक. तर थोड्या असं काटे नसतात, पण असं धरलं ना तर त्याला थोडंसं कोस असल्यासारखं, असे टोचल्यासारखं होतं. तर ते तुम्हाला दाखवते. आणि फुलं पण त्याला किती सुंदर फुलं दिसतात ह्याचे. तर हे 2 प्रकारचे आहेत. एक लाल पण असतं, आणि ह्या 2 वर्षात आहे ना, ह्या 2 वर्षामध्ये इकडं असं हे बांधाला पण यायला लागलेलं आहे. तर ह्याचे फुलं बघा किती सुंदर दिसते. ते एक तोडून दाखवते तुम्हाला ह्याचं फूल. तर हे बघा किती सुंदर ह्याचं फूल दिसतंय असं हे. तर हे बघा साईडने असं पिंक आणि मध्ये येल्लो आणि व्हाईट असे फुलं, किती सुंदर ह्याचं फूल दिसतंय. आणि एकदम लाल कलरचे पण आहे, ते पण तुम्हाला नंतर दाखवते. खालच्या साईडला आहे. तर हे 2 जागेवर आलेलं आहे. वर आहे ना ते एकदम मोठं झाड आहे, पण इथलं आहे ना थोडंसं लहान आहे. आणि हे बघा हे फूल एकदम होऊन असं त्याच्या पाकळ्या गळाल्या ना, तर मग असं अशा प्रकारचं ह्याला बी येतं. आणि हे बिया आहेत ना एकदम जांभळाचा कलर कसा असतो तसा ह्याच्या बिया होत्यात. आणि ते तितकं जांभळ्या कलरचे झाल्या की मग ते पगलं म्हणायचं, आणि ते बिया खाली पडल्या की डबल उगवतात. तर अशा प्रकारचं बिया असतं ह्याला. तर आमच्याकडे ह्याला ना टणटणी, येलतुरा, गुलतुरा असं काय भागात जसं गाव बदललं तसं ह्याला नावं असते. तर आमच्याकडे जास्त करून ह्याला येलतुरा असं म्हणतात.
आणि आमच्या आजोळी मामाच्या गावाला आमच्याकडे ह्याला आहे ना टणटणी असं म्हणतात. आणि ह्याचं जे पान आहे ना, आम्ही ना शाळेत असताना ना ह्याचे पान ते सांगतात मला, हे जे पान आहे ना हे पान आणि चंदनाची साल जर का खाल्ली ना, ह्याच्या पानाबरोबर चंदनाची साल थोडीशी काढायची आणि खायचे. तर पान आपण खातोत ना, हे खायचे जे पान असतं विड्याचं पान, ते काट टाकून जे खाल्ल्यावर कसा रंग येतो ना, तसं ह्याचं चंदनाची साल आणि ह्याचा पाला खाल्ला ना तर तितका असं पान खाल्ल्यासारखं हे तोंड ह्याची लाल होतं. तर हे म्हणजे आयुर्वेदिक आहे असं काही नाही. ह्याचं शेळ्याला आणून बांधलं आहे आता. ह्यांना बांधायला जवळजवळ 10-15 मिनटं लागलं. गटत नाही तर बांधायला पण बराच वेळ लागतो. तर इथं थोडंसं बाजरी हे ठेवून त्यांना अशा पद्धतीने धरलं आणि बांधून टाकलं. किती पातळ केलं इथं या मुंद्राने, बघ ना उकीर काढलं. हां डोळं पाडलं तर इथून इतक्यात मुंद्राने हे असे. लयच अवघड आहे उंदराचं बाबा. बोलायलाच ताकद राहिली नाही. शेळीने पळून पळूनच सगळी एनर्जी माझी करून टाकली. तिथलं ते हे पिंक साईडने पिंक फुलं, मध्ये येलो आणि पांढरं, तिथलं कसं. तर तिथं आपण ते फुलं बघितले होते, पिंक येल्लो आणि व्हाईट थोडेसे असे. तर इथं बघा हे लाल कलरचं शेमतेचं आहे, फक्त प्लेन म्हणजे असं एकदम लाल आणि थोडंसं असं मध्ये केशरी असं थोडंसं हे फुलाचं हे टणटणीचं झाड आहे बघा. तर इथले पण फुलं किती सुंदर असे आलेले, तर ह्याचं बी पण ह्याला भरपूर असं आलेलं आहे. तर इथं स्नेहाला आली होती अगोदर मेथी घास कापायला, पण त्याच्यानंतर मी पण आलेले, कारण दोघींनी कापलं तर होऊन जाईल पटकीनं, त्यासाठीच आहे ना मी पण आले. शेळ्या बांधून बराचसा वेळ लागला शेळ्याला धरण्यासाठी. आणि बघा किती उंदरं लागलेली. तर तरी पण आहे ना थोडंसं मी वारीला गेल्यानंतर आहे ना पंढरपूरला म्हणजे 15 दिवस वारी केली होती, त्यावेळेस आहे ना थोडंसं म्हणजे स्नेहलनी ना एक आड एक सारा कापायचा होता, ती सरळ सगळं कापण्यात आलं. त्याच्यामुळं थोडंसं हे उंदराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि पाऊस नाही आहे. पाऊस जर का असाल ना तो बोळात थोडंसं त्याच्या उंदराच्या बोळात पाणी गेलं तर उंदरं थोडेसे कमी होते. तर एकदम दिवस मावळलेला आहे. बघा सनसेट किती छान दिसत होता. तर मी ती घास कापून घरी आणलेला आहे. आणि इथं आणल्याबरोबर आहे ना ह्यांना असं म्हणजे ते आपल्याला कसे चहाची तलप, तसं ह्या गायांना पण सवय लागलेली. बरोबर इतक्या मोठ्या मोठ्याने ओरडतात की डायरेक्ट रानापर्यंत आवाज येत होता. ह्यांचा कालवा चालला होता ह्या मेथी घासासाठी. तर आपण ज्या सडक दिलेल्या गायी होत्या ना, तर ती पण तिथून येताना मेथी घास घेऊन येताना आहे ना सोडून दिली होते. तर तिचं आपण इकडे पळायचं चालू आहे, तर तिला पण आपण बांधून टाकू. आणि मेथी घास आहे ना फक्त गायाच नाहीत, तर आपल्या कोंबड्या खात्यात, शेळ्या खात्यात, सगळंच खात्यात. तर कोंबड्या पण आहे ना जसं काही त्यांना खाद्य म्हणजे काहीतरी असं टाकलं आपण चारा, असं त्यांचं चाललेलं असतं. धान्य टाकल्यास मेथी घास आल्याबरोबर आहे ना इतक्या उड्या मारायला चालू होतं त्यांचं, इकडून वाडावडी चालूच राहते. तर आज शेण जरा कमीच पडलेलं आहे, कारण इकडं तिकडं आपण गायींना बांधलेलं होतं. अय मैना इकडे ये, चल 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 या चल 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 इकडे या. चल कुठं चालली तिकडं, चल. म्हशीला आपण आणून बांधली होती इकडं, तर म्हशीला घेऊन जाऊ. आणि दिवस मावळलेला आहे आता. चल बाई भास्कर खायचं, चल चल. आणि आमच्या कोंबड्याची तरा बघा, इतका खुरवाड्या चांगलं काट्या बांधल्यात, अंड्यासाठी झोळ्या बांधल्यात, पण नाही अंडेही झोळ्यामध्ये द्यायचे नाहीत. आणि रात्रीच्या आहे ना ह्यांना खुरवाड्यातही बसायचं नाही. एकदम लिंबाच्या वरच्या शेंड्यात जाऊन बसतात. आणि बघा ते चालू आहे त्यांचं बसायचं, पडत्यात. हाणायला गेलं तर परत तिथंच पत्र्यावरच कॉक करायचं, पण तिथंच बसायचं. कितीही त्यांना आतमध्ये घालायचा प्रयत्न केला पण हे काय बसत नाहीत, तर आता सोडून दिले. खुराक हे टाकून झालं, खुराक हे खात्यात. मेथी घास खुराक रात्रीच्याला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आहे ना त्यांना कुठे नसती केलेली. आपण जी घासाची कुटी टाकतो ना, ती गायांसाठी कुटी नसती. मेथी घास, गवत हे जास्त, तर तेच आपण टाकतो. आणि आता मेथी घास खुराक आणि गवत आज काय कापलं नव्हतं. आज सगळ्या जनावरांना बाहेर अशी सडक निघून दिली होती पाठवणात तिकडं तिकडं. फक्त ही गाय चरत नाही जरा, तर हिला इथं आपण गव्हाणीलाच ठेवलं होतं. बाकी सगळे आपण वर नेऊन बांधलेले होते वासरं हे, ते सगळे आणून बांधले. कुटी नाही म्हणजे मेथी घास, गवत पण नाही टाकलं, मेथी घास आणि खुराक टाकलं त्यांना. आणि शेण हे काय पडलेलं नव्हतं, आज जनावरं सगळे बाहेर होते बांधलेले त्यामुळं. तर आता एकदा चहा घेऊ आणि चहा घेऊन